तर सरकारनं ऐकलं नाही तर मोठा निर्णय घेणार असं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे। 20 तारखेची गर्दी ही ट्रेलर होता, सरकारनं ऐकलं नाही तर मोठा निर्णय घेऊ। तो केवळ एक ट्रेलर होता। जर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही आमची भूमिका काय आहे ती मांडू असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं ऐकलं नाही तर मोठा निर्णय घेणार असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। 20 तारखेला जी गर्दी झालेली होती तो केवळ एक ट्रेलर होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींशी बोलणार आहोत। मनोज, तुम्ही अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी सरकारला इशारा दिलेला होता। 20 तारखेला जी गर्दी झाली तो केवळ एक ट्रेलर होता। जर सरकारनं आमचं ऐकलं नाही तर आम्ही मोठा निर्णय घेऊ असं ते म्हणतात। आसपास भी ज्यादा भीड़ मत करो, यहाँ भी वो भाई बैठे हैं जो पुलिस प्रशासन की नक्कीच बर्बरता काही के शिकार हुए क्षणांपूर्वीच त्यांचं हे भाषण झालं। याच मंचावरून त्यांनी हा इशारा दिलेला आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी हा इशारा दिला आहे, अभिजित दिपकेनं हा इशारा दिलेला आहे की 20 तारखेची जी गर्दी तुम्ही बघितली हा केवळ एक ट्रेलर होता, यापेक्षा मोठा पिक्चर तुम्हाला दिसू शकतो। हा इशाराच आता सरकारला देण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर लवकरात लवकर सरकारनं निर्णय घ्यावा। निर्णय कोणता घ्यावा तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत लवकरात लवकर जर निर्णय घेतला गेला नाही तर आम्हाला काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल, आम्हाला वेगळा कॉल घ्यावा लागेल। कदाचित याच मंचावरून आंदोलकांना आवाहन केलं जाईल भारतभरातून देशभरातून या ठिकाणी येण्याचं आणि कदाचित 20 तारखेपेक्षा जास्त गर्दी तुम्हाला दिसू शकते। जो गोंधळ जो लाठीचार्ज 20 तारखेला करावा लागला कदाचित त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा, स्पष्ट भाषेतला इशारा हा अभिजित दिपकेने कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी जंतर मंतरच्या याच मंचावरून दिलेला आहे। त्याच्यामुळे आता खरं तर सगळ्याच देशाचं राजकारण म्हणा किंवा एकंदरीत समाजकारण म्हणा या आंदोलनामुळे ढवळून निघालेलं आहे। त्याच्यामुळे इथून पुढे आता कॉक्रोच जनता पार्टी असेल, अभिजित दिपके असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं सोनम वांगचुक असतील यांच्यासारखे प्रतिनिधी जे आंदोलक आहेत, जे आंदोलन करतात ते नेमकी काय भूमिका घेतात, या आंदोलनाला समर्थन देणारे नेमकी काय खरंय भूमिका मनोज, घेतात? या सगळ्यावरून एकच दिसतंय की कितीही अडचणी आल्या तरी हे सगळेच आंदोलक आपल्या भूमिकांवर ठाम आहेत। लाठीचार्ज झाला मात्र तरीही 20 तारखेला जे झालं ते केवळ ट्रेलर होता असं सांगितलं गेलं आणि जर ऐकलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू असा इशारा दिला।